रामकृष्ण शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरारणगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्री कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पवित्र अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असं भगवंताने नाव दिलं, अशा अधिक मासामध्ये अधिक मासाच्या महात्म्याची कथा आपण बघतो आहोत. अधिक मास महात्म्य अध्याय 5. 4 अध्याय आपले झालेत आणि आजचा हा 5वा अध्याय. मागच्या 2 अध्यायामध्ये आपण जर बघितलं असेल, म्हणजे पहिला अध्याय आपला अधिक मास कसा काय हा झाला. दुसऱ्या अध्यायामध्ये गोमातेचं वर्णन, गोमातेच्या दानाचा विषय आला आणि गोमातेचं मुख अपवित्र का याची कथा आपण बघितली. तिसऱ्या अध्यायामध्ये गोमातेच्या शरीरामध्ये सर्वत्र भगवान कसे वास करतात आणि त्या संदर्भाने आलेली पौलव्य ऋषीची कथा आपण बघितली. याचा अर्थ असा आहे, पौलव्य ऋषींनी गोदान करून पुण्य मिळवलं, चिंतनाने पुण्य मिळवलं, भगवत भक्तीने पुण्य मिळवलं, त्याचा परिणाम त्यांना इंद्रपद प्राप्त होणार वगैरे. आणि त्या अनुषंगाने इंद्राने काय केलं ते आपण बघितलं. त्यातून हेच आपल्याला कथाकार, हेच आपल्याला व्यासमुनी, हेच आपल्याला भगवान सांगतात की गायीचं महात्म्य किती आहे. ऋषी मुनी गाय हे किती पवित्र आहेत आणि यांचा सन्मान का केला पाहिजे, संत सज्जनाचा सन्मान का केला पाहिजे याचा विचार आपण बघितला. आजच्या अध्यायामध्ये नृग राजाची कथा आली आहे. अधिक मासामध्ये गोदानाचं महत्व खूप आहे याचा आपण विचार केला. गाय, ब्राह्मण, संत, सज्जन, साधू यांचा मान सन्मान करावा याचाही आपण विचार केला. पौलव्य ऋषीच्या त्या कथेमध्ये आपण बघितलं, क्रोधायमान झालेले पौलव्य ऋषी फक्त गोमातेला समोर बघितलं आणि शांत झाले. देव वाचलेत की नाही, सर्व देव वाचलेत. परिणाम असा झाला का पौलव्य ऋषींनी मग गोधन रक्षण करणं सुरू केलं, गायी पाळणं सुरू केलं, गोशाळा सुरू केल्या आणि आणखी पुण्याचा संचय झाला. अशीच एक कथा अधिक मासामध्ये गोदान केल्यावर नृग राजावर मात्र त्याची विपरीत फळ प्राप्त झालं. का आणि कसं याचा विचार आपल्याला करायचा आहे, जो भगवान विष्णू नारायणाने लक्ष्मी मातेला सांगितला. फार पूर्वीची कथा आहे. नृग नावाचा एक राजा होता. नृग राजा चांगला होता, धार्मिक होता, सात्विक होता, धर्मानं आचरण करणारा होता. राजा धर्मानं आचरण करणारा असणं म्हणजे भाग्य नाही का? नाही तर आपण भरपूर राजे बघितले, पण धर्माला अग्रभागी ठेवून धर्माला प्रमाण मानून राज्य करणारा तो राजा होता. असा हा नृग राजा. आणि त्या काळामध्ये अधिक मास आला आणि अधिक मासामध्ये मग नृग राजांनी दानधर्म सुरू केलं. आणि आपल्याला माहिती आहे अधिक मासामध्ये गोदानाला खूप महत्व आहे. आणि त्या काळी तर गोदान करणं, ब्राह्मणाला गायी दान देणं हे वगैरे या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात चालायच्या, कारण ब्राह्मण पण गाय पाळायचे. असं आता सारखं नव्हतं, कॉन्क्रीटचं जंगल नव्हतं, खरोखरचं जंगल होतं, हिरवळ होती,
चारा मिळायचं, मुबलक पाणी मिळायचं, गाईचं दूध, हे सर्वस्व होतं, नाही का? पिझ्झा बर्गर होते का? ऑर्डर दिली ना आलेत. जंक फूड होते का? नाही ना. मग काय करायचं? दूध, दही, हेच खऱ्या अर्थानं पौष्टिक खाद्य होतं. आजही तेच पौष्टिक आहे, पण आपण मानत नाही. बघ ना. असो, मी काय सांगत होतो, नृग राजाने मग गाय दान करण्याचं ठरवलं. त्याच्याकडे एक ब्राह्मण आले. त्या ब्राह्मणाला नृग राजाने एक चांगली मस्त गाय दान केली. आपण बघितलं गाय कशी दान करावी. सुदृढ बांध्याची, चांगलं दूध देणारी, नाही का? अशी गाय आपण दान केली पाहिजे. राजाने तशीच छानदार अशी गाय महाराज दान केली ब्राह्मणाला. ब्राह्मणही खुश झाला. दान दिल्यानंतर ज्याला दान देतो तो खुश झाला पाहिजे. त्याच्या मनात आणखी हाव निर्माण होऊ नये. त्या दानाच्या बाबतीत खुश व्हायचं. हा, छान मिळाले, यजमानाने छान दिलं, असं ब्राह्मणाने म्हटलं पाहिजे. मग सत्पात्रीदान म्हणतात तरी कशाला, नाही का? मग या नृग राजाने ब्राह्मणाला गाय दान दिली. ब्राह्मण खुश झाला. ब्राह्मण आपल्या घरी गेला. घरी जाऊन आपल्या गोठ्यामध्ये गाय बांधली. रात्र गेली. काय झालं माहितीये का? त्याच रात्री ती गाय, तिने आपलं दावण तोडलं. खुंट्याला बांधलेले असतात गाय. दावण तोडलं आणि पळत पळत पुन्हा राजाच्या गोशाळेमध्ये गेली. राजाच्या राजवाड्यात गेली. आता ब्राह्मण झोपलेला, काय माहिती. सकाळी उठून बघतो तो गाय नाही. तिकडे राजवाड्यामध्ये दुसरा ब्राह्मण गेलेला नृग राजाच्या. राजाने ठरवलं या अधिक मासात आपण गायच दान करायच्या. नृग राजाने पुन्हा गोशाळेतून गाय घेतली आणि ब्राह्मणाला दिली, दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. पण गंमत अशी झाली, नजर चूक अशी झाली, जी गाय पहिल्या दिवशी ब्राह्मणाला दान केली ती गाय परत आपल्या गोशाळेत आली आणि तीच गाय आपण दुसऱ्या ब्राह्मणाला दान देतो हे राजाच्या लक्षात नाही. नजर चूक जरी झाली तरी चूक हे चूक आहे, प्रायश्चित्त मिळणार. नजर चुकीने जरी तव्यावरती आपला हात पडला तरी तवा हा चटका देतोच. देतो की नाही? नाही, माझे लक्ष नाही, तसाच हात पडला, चालते का तसं? अर्थात काही गोष्टी नजर चुकीने जरी केल्या तरी त्याचं फल जे आहे ते मिळणारच. चुकूनही साखर खाल्ली ती गोडच लागते की कडू लागते? ते चुकूनही खाल्ली तरी गोड लागणार आणि जाणून खाल्ली तरी गोड लागणार. अर्थात राजाने नजर चुकीने एकच गाय दुसऱ्यालाही दान दिली. आता ब्राह्मणाला माहिती नाही, राजालाही काही लक्षात नाही. दुसरा ब्राह्मण गेला, अर्ध्या रस्त्यात गेला आणि तो पहिला उठलाच होता झोपेतून. बघितला, स्नान संध्या केली, गाय कुठे आहे, गायची पूजा करावं तर गाय नाही. तो गाय बघायला निघाला आणि हा दुसरा गाय घेऊन, अरे ही तर माझी गाय आहे. का रे चोरा, तू माझी गाय चोरली का? लाज वाटते का तुला? ब्राह्मण कुळात जन्मला आणि अशी गाय चोरतो? एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाशी त्या ठिकाणी बोलायला लागला. तो म्हणतो, अरे बाबा मी नाही चोरली गाय, मला ही राजाने दिली. काय राजाने दिली म्हणतो? मी बरोबर ओळखतो, मला दिलेली ही गाय आहे आणि माझ्या गोठ्यातून ही गाय सुटली आणि पुन्हा तू चोरून नेली की सुटली? तूच माझ्या गोठ्यातून चोरून. झाली दोघांची झोंबाझोंबी सुरू. दोन ब्राह्मण आपसामध्ये भांडायला लागले. लोक जमली. म्हणजे एवढे भांडायला लागले. आता ब्राह्मणांनी किती भांडावं? आता ते ब्राह्मण भांडायला लागले. बाबा मला माहिती नाही किती भांडावं. एवढे भांडायला लागले का तू माझ्यावर आले. आता एक दुसऱ्याला चोप देणार काय? दिलाच हो. तेवढ्यात बातमी राजापर्यंत पोहोचली. नृग राजा सुद्धा रस्त्यावर आला, धावत आला आणि दोन्ही ब्राह्मणाला समजावतो, भूदेवा, ब्राह्मण देवा, अहो ही माझी नजर चूक झाली. पहिल्या दिवशी मी जी गाय या ब्राह्मणांना दिली होती हे बरोबर आहे, हीच ती गाय आहे. पण दुसऱ्या दिवशी मी जे गाय, माझं लक्ष नाही राहिलं, नजर चुकीने मी बघितलं नाही, तीच गाय तुम्हाला दिल्या गेली. मी दोन्ही ब्राह्मणांची, भूदेवांची क्षमा मागतो, मला माफ करा. पण दोन्ही ऐकायला तयार नाही. म्हणतात आम्ही चोरून आणली नाही, मला राजाने दान दिले. दुसरा म्हणतो मला ही राजाने दान दिली. आता दोघांचंही खरं आहे, दोन्ही ब्राह्मणांचं चुकीचं नाही.
दोघंही खरे बोलताय. तो म्हणतो मला दान दिली, हा म्हणतो मला दान दिली. करायचं काय? दोघांचंही भांडण मिटता मिटे नाही. पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाला एवढा चोप दिला की तो खाली पडला आणि पहिला ब्राह्मण आपली गाय घेऊन गेला. परिणाम असा झाला महाराज, विव्हळत असलेला हा दुसरा ब्राह्मण यांनी शाप दिला. राजाला शाप दिला का पुढच्या जन्मात तू रंग बदलण्याला सरडा होशील. महाराज काय सांगावं. म्हणून साधू संत गोमाता ब्राह्मण यांचा शाप कधीही घेऊ नये महाराज. या दुसऱ्या ब्राह्मणाने शाप दिला. राजाची चूक काय होती काय नव्हती तो भाग निराळा, पण आता शाप तर दिला आहे. राजाला शाप दिला, तू रंग बदलणाऱ्या सरडा म्हणून जन्माला येशील. काही दिवसांनी हा राजा मरण पावला, नृग राजा मरण पावला. आणि मग नियमाप्रमाणे आपल्याला माहिती आहे जन्म घेणे आहेच आपल्याला. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जन्म पुन्हा मरण. राजा मेला, पुन्हा जन्माला आला, सरडा म्हणून जन्माला आला महाराज. आणि भला मोठा सरडा विहिरीमध्ये वावरायला लागला. भगवान श्रीकृष्णाच्या राज्यामध्ये द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाचे मुलं सांब आहे, प्रद्युम्न आहे वगैरे अनेक मुलं आहेत. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वेगळं आहे महाराज, रंजक चरित्र आहे. किती बायका किती मुलं, त्याच्यावर 2-3 प्रवचन होतील. ते आपण बघू कधीतरी, हरिविजयामध्ये बघू, भागवतामध्ये बघू. आपण विषय करू. तोही विषय मला घ्यायचा आहे, चिंतन करायचं आहे त्याच्यावरती. भगवान श्रीकृष्णाचे हे दोन्ही मुलं प्रद्युम्न आणि सांब त्या विहिरीजवळ आले आणि बघतात तर काय भला मोठा सरडा विहिरीमध्ये बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं. काय झालं असेल या सरड्याला? आणि सरड्याला काढायचा प्रयत्न केला. सरडा वर येत नव्हता महाराज. पूर्वजन्मातला नृग राजा होता तो सरडा. भगवान श्रीकृष्णाकडे दोन्ही मुलं गेले आणि सांगायला लागले, बाबा तात पिताजी, अहो त्या विहिरीमध्ये असा एक एवढा मोठा भला सरडा आहे, काही कळत नाही, त्याला वाचवावं कसं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, असं का, चला मी येतो. भगवान श्रीकृष्ण विहिरीजवळ आले आणि भगवान श्रीकृष्णाने त्या सरड्याला महाराज वर काढलं. जसं सरड्याला वर काढलं आणि भगवान श्रीकृष्णाला त्या सरड्याने बघितलं, सरड्याचं रूपांतर एका मोठ्या दिव्य पुरुषामध्ये झालं. भगवान श्रीकृष्णाला त्यांनी नमन केलं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोण रे तू? आता भगवान श्रीकृष्णाला माहिती नाही का, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोण तू? त्यांनी सांगितलं, मी देवा नृग राजा होतो आणि ब्राह्मणाच्या शापामुळे अधिक मासामध्ये मी असं दान केलं. ते दान नजर चुकीने एकच दान 2 ब्राह्मणाला दिले गेलं. त्यात 2 ब्राह्मणाची भांडणं झाली. एकाने एकाला खूप मोठा चोप दिला. त्यांनी मला शाप दिला की मी सरडा बनेल. परंतु आपल्यामुळं देवा तुमची भेट झाली, तुमचं दर्शन झालं आणि मी आता पुरुष म्हणून, दिव्य पुरुष म्हणून तुमच्या समोर उभा आहे. अर्थात नृग राजाची ही कथा काय सांगते महाराज? गडबडीत दान देण्याचं जास्त, दान देताना हुशारकी, मोठेपणा, नजर चूक, बिलकुल एकदम फॉर्मली असं आपला काही सिरियस न घेता दान करणं. ते दान करताना सुद्धा विचार केला पाहिजे महाराज. आलं कोणी, घे, अरे हे दान नाही. दान करताना तुमचं मन आतून दानाच्या बाबतीत काय सांगते याचाही विचार करावा. बघा, नजर चुकीने केलेलं दान कसं झालं, काय परिणाम झाला? ब्राह्मणाच्या शापाने राजाला सरडा व्हावं लागलं. अर्थात ठीक आहे, त्याच्या पुण्याने त्याला भगवान श्रीकृष्ण भेटले आणि पुन्हा आपला गतवैभव प्राप्त झालं असेल. परंतु या कथेतून हे घ्यायचं आहे आपल्याला, गाय, ब्राह्मण, साधू संत, गोमाता, सज्जन, चांगल्या आचरणाच्या लोकांच्या साठी आपण विचार करून त्यांच्यासोबत वागलं पाहिजे. त्यांचा शाप घेऊ नये. अधिक मासाच्या कथेतून आपल्याला गाय महात्म्य, गोमातेचं महात्म्य, ब्राह्मणांचं महत्व, संतांचं महत्व, साधूंचं महत्व, नामस्मरणाचं महत्व, दीपदानाचं महत्व, दीपज्वलनाचं महत्व सर्व बघायचं आहे. आजच्या या 5व्या अध्यायामध्ये अशी नृग राजाची कथा भगवान श्री विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितली. तीच कथा तिकडे सूत ऋषींनी अनेक ऋषीला धर्मचर्चेमध्ये सांगितली. तीच कथा आज आपल्या समोर अध्याय 5 मधून मांडली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, अध्याय 6 मध्ये, अधिक मास महात्म्य 6 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी. एकदा भजन करूया, चला.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय नाथ श्री गणपती माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय श्रीकृष्ण भगवान की जय।